स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना याकरिता आजचं अपडेट आहे. ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आंदोलन समारोपानंतर पुन्हा जिल्ह्यांची आंदोलनं सुरू आहेत आणि नवीन नोंदणी कधी होणार आहे याकरता विद्यार्थी आपले कमेंट्स करत आहेत. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नंतर एखादी विद्यार्थी जॉब करत असेल, जॉब सोडून मी तो जॉब हा युवा प्रशिक्षणार्थीला नोंदणी करू का आणि जॉईन होऊ का, असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. जे विद्यार्थी अजूनपर्यंत जॉईन झालेले नाही आहेत, म्हणजे अजूनपर्यंत त्यांनी नोंदणी केलेली नाहीत, पण त्यांनी नोंदणी करू का असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. सर, नवीन नोंदणी सुरू कधी होईल हे पण प्रश्न विचारलेले आहेत आणि याचा पुढे फायदा होणार आहे का हे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे असे अपडेट असतील ते अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील. पहिला विषय आहे विद्यार्थी मित्रांनो की नवीन नोंदणी कधी होणार आहे. आपल्याला माहिती आहे नवीन नोंदणी जी आहे, नवीन नोंदणीसाठी त्यांनी टॅबचे जे काम आहे ते काम सुरू केलेलं आहे आणि ते येत्या 2 दिवसांमध्ये सुरू होणार आहे. हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. नवीन नोंदणी आणि नवीन नोंदणी जशी नवीन नोंदणी सुरू झाली तर ज्या विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी म्हणजे आधी केलेल्या आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांच्या आस्थापनामध्ये कुठेही निवड झालेली नाही, अशा ठिकाणी तुमची त्या ठिकाणी निवड होणार आहे. परंतु जे विद्यार्थी नवीन जॉईन होणार आहेत त्यांनी आपले कागदपत्र जे आहेत ते कागदपत्र एज्युकेशनचे म्हणजे अकॅडमिक जे एज्युकेशन झालेलं आहे, तुमचं प्रोफेशनल झालेलं असेल, ते सर्व डॉक्युमेंट तुमचे एकत्र ठेवायचे आहे. सोबतच इन्कम सर्टिफिकेट असेल, सोबत तुमचा पासबुक असेल, हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण ही सर्व डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो. आणि जसंही ते नवीन नोंदणी सुरू झाली तर आपल्या युट्यूब चॅनलला आपण ते टाकणारच आहोत विद्यार्थी मित्रांनो, जसं अपडेट मिळेल तसं. दुसरा प्रश्न आहे की इतर ठिकाणी माझा जर जॉब असेल 5,000 6,000 मध्ये, तर मी ते जॉब सोडून हा जॉब जॉईन करू का. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे हा जो मिळणारा ही जी लाडका भाऊ योजना किंवा युवा कार्य प्रशिक्षण योजना ही काही पूर्ण वेळ नोकरी देणारी योजना नाही, म्हणजे नोकरी नाही आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा सांगतो की हे काय आहे, प्रशिक्षण आहे. हे 11 महिन्याचं प्रशिक्षण आहे. आधी 6 महिन्याचं होतं, आता 5 महिने वाढवले, त्यामुळे 11 महिन्याचं प्रशिक्षण आहे. तुमचं जर ITI झालं असेल तर तुम्हाला 6,000 रुपये, नाही 12वी झालं असेल 6,000 रुपये, ITI झालं असेल तर 8,000 रुपये, DED BED वगैरे झाले असेल तुमचं तर तुमचं 10,000 रुपये असं मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे फक्त प्रशिक्षणार्थी. नंतर तुम्हाला तिथेच कायम केली जाणार आहे. याच्यासाठी अजून आता आंदोलनं आणि बाकी सर्व गोष्टी चालू आहेत, पण ते करून घेणारच अशी शाश्वती नाही. म्हणून तो तुम्ही तुमच्या विचारांवरती आहे ते तुम्ही जॉब सोडताय की काय. पण माझं असं मत आहे की हे प्रशिक्षण आहे, तर प्रशिक्षण घेऊन तुम्ही तो जर प्रायव्हेट जॉब असेल तर पुन्हा तो जॉब करू शकता, किंवा तो जर जॉब तुमचा चांगला असेल, 15,000चा असेल, 20,000चा असेल, तर प्लीज कृपया करून विद्यार्थी मित्रांनो तो सोडू नका. कारण त्याच जॉबवरती तुम्ही कंटिन्यू राहा. तो जॉब जर तुम्ही कंटिन्यू करत राहाल तर तुमचं वेतन किंवा मानधन सुद्धा त्या ठिकाणी वाढणार आहे. परंतु इकडले ते जर तुम्ही जॉब सोडलं 15,000 तर पुन्हा ते जॉब तसं जॉब मिळणं कठीण असतं आजच्या काळामध्ये. म्हणून तो जॉब न सोडताच तुम्ही या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. म्हणजे नाही आला तरी चालेल, कारण आपलं स्वतःचं नुकसान करून घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे की सर या ठिकाणी कायम केलं जाणार आहे का. लक्षात घ्यायचं आहे की विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कायम केलं जाणार नाही. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की ही फक्त प्रशिक्षणार्थीची योजना आहे, प्रशिक्षणाची योजना आहे, ही काही रोजगाराची योजना नाही. आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊ 11 महिन्याचं, त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाईल. सर्टिफिकेट दिल्या गेल्यानंतर तुम्ही त्यात अनुभवी आहात म्हणून ज्या ठिकाणी पद निघणार आहे, ज्या ठिकाणी जाहिराती निघेल आणि त्या जाहिरातीमध्ये जर असं नमूद केलं जाईल की खरंच या युवा प्रशिक्षणार्थींना या ठिकाणी सूट दिली जाणार आहे किंवा युवा प्रशिक्षणार्थी या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे किंवा त्यांना जास्तचे गुण दिले जाणार आहे किंवा त्यांचा पहिल्यांदा विचार केला जाणार आहे, असं जर त्या ठिकाणी जाहिराती निघेल आणि त्या जाहिरातीमध्ये दिलं जाईल, त्यावेळी नक्की तुमचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हा एक फायद्याची गोष्ट असणार आहे शासनाच्या वतीनं. म्हणून या पूर्णपणे तुमचा नोकरी आता जॉईन झाले तुम्ही 6 महिन्यासाठी आणि 6 महिन्यापासून पुन्हा 11 महिने झाले, म्हणजे 11 महिने आणि 11 महिन्यापासून तुम्ही पुन्हा कंटिन्यू होत आहे, असं होणार नाही. आणि तुम्ही शासकीय सेवेत रुजू होणार नाही असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. तुम्हाला फक्त प्रशिक्षण म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी राहायचं आहे. एका भाषेत अप्रेंटिस तुम्ही 11 महिन्याची करणार आहात. त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाणार आहे 10 ते 15 दिवसांमध्ये आणि त्या सर्टिफिकेटवरती तुम्हाला जेव्हा जागा निघेल तेव्हा त्याचा उपयोग करता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांना पुन्हा सांगतोय की या ज्या बाबी मी तुम्हाला सांगितल्या यांची जी उत्तर मला सांगितलेली आहे यांचा तुम्हाला स्वतः विचार करायचा आहे.
जे गावातील विद्यार्थी असतील, ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, शहरी भागातील विद्यार्थी असतील, जे माझा व्हिडिओ बघत असेल त्यांनी आवर्जून याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा रिपीट म्हणून तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला त्याचं नुकसान होतं कामा नये आणि तुम्ही असलेला जॉब जे आहे ते जॉब सोडू नका. कमी पैशाचा असेल 3,000 4,000 नक्की सोडा आणि तुम्ही जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो, ज्यातून तुम्हाला पुढचे 11 महिने तरी तुम्हाला त्यातून मानधन मिळणार आहे आणि ज्यातून तुम्हाला आर्थिक जो चणचण आहे तुमची ती कमी होणार आहे. यामुळे हे सुद्धा फायद्याचं असणार आहे. म्हणून जास्त पैशाचं असलं तर सोडू नका. हे तुम्हाला सल्ला आहे, हा तुम्हाला सल्ला आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ही जे माहिती तुम्हाला दिलेली आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा. धन्यवाद.